आता सध्या पुढची नेमकी प्रोसिजर काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं या संपूर्ण वेगवेगळ्या घटना घडतात त्याच्यामध्ये एक कोणीतरी मुख्य कल्प्रिट आहे ज्याच्यामुळे इतका वाद वाढत गेला, वाद विकोपाला गेला. कुणाची नावं आता आणखीन समोर येत आहेत या 5 जणांच्या व्यतिरिक्त? बघा, याच्यामध्ये ज्यांची नावं आरोपी म्हणून आहेत ते तर आहेत, पण माझा प्रश्न आहे तो श्री अजित पवार यांना की त्यांनी स्वतंत्रपणे प्रेस कॉन्फरन्स घेण्याची भूमिका का घेतली? जर त्यांच्या पक्षाचा हा कार्यकर्ता आहे आणि त्याचं नाव तिथे येतं आहे, त्यांच्या लग्नाच्या समारंभाला ते भलेही मिश्किलपणे वगैरे म्हणाले असतील, पण हा कायद्याने गुन्हा आहे की ज्या गुन्ह्याबद्दल त्यांचे फोटो आता ट्रोल केले जात आहेत आणि त्यांना प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न क्रमांक 1 की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून श्री अजित पवार यांची काय भूमिका आहे? ह्याच्या निमित्ताने जे महत्त्वाचे प्रश्न जे सामाजिक आहेत त्याची इथे चर्चा करता येणार नाही आपल्याला, पण त्या प्रश्नाबद्दलही बोललं पाहिजे. केवळ एक म्हणजे आता देर आहे दुरुस्त आहे असं म्हणू शकतो आपण का? आज सकाळी त्यांनी ते जाहीर केलं की आम्ही ह्या दोघांची हकालपट्टी करतो आहोत वगैरे. गेल्या 4 दिवसामध्ये जो घटनाक्रम घडलेला आहे त्या घटनाक्रमामध्ये पोलिसांनी योग्य ती भूमिका बजावली का? कारण मी जेव्हा ससूनचा तो सगळा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितला तर प्रथमदर्शनी असं दिसतं आहे, वी शुड नॉट कम टू द कन्क्लुजन की ते खूणच आहे, पण प्रथमदर्शनी जे 19-20 वगैरे शरीरावरती वळ दिसत आहेत आणि गळा दाबलेला आहे असं जे 2 डॉक्टरांचं मत आहे, ह्या क्षणापर्यंत तरी तो गुन्हा जो आहे तो खुणाचा आहे की नाही ह्याबद्दलचं अधिकृतपणे कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही. ते आधी स्पष्ट करायला हवं. मुद्दा क्रमांक 3, ते जे 2 आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी म्हणून 4 पथकं गेलेली आहेत, त्याचा प्रोग्रेस काय, त्यांना कुठं शोधलं जात आहे वगैरे. आणि जेव्हा हे बाळ काल आपल्या ह्या मुलाखतीतनं पहिल्यांदा कळलं की जेव्हा ते बाळ घेण्यासाठी हे कुटुंबीय तिथे गेले होते तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. मला तर खरं हा प्रश्न विचारायचा आहे की पुण्यात बंदुका आहेत किती आणि कुणाकुणाकडे आहेत, की उठला की कुणीही कुणाला बंदुका दाखवतो वगैरे. तो एक भाग आहे महत्त्वाचा. पण ज्यांनी हे बाळ परत आणलं ते माझ्याबरोबर वैष्णवीचे चुलते तुम्ही, मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा गेला होता तेव्हा बंदूक तुम्हाला दाखवली? हो, आम्ही 4-5 जण होते. त्याबरोबर आमच्याबरोबर राजेंद्र आगवणेचे मोठे बंधू प्रकाश आगवणे हेही उपस्थित होते. ॲक्च्युली त्यांनीच कॉल करून आम्हाला बोलवलं की मूल फार रडतं येते, तुम्ही कृपया येऊन त्याला घेऊन गेलं तर बरं होईल. म्हणून त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी त्यांच्या मुलीला घेतली आणि आम्ही त्यांनी आम्हाला एका फ्लॅटवर नेलं. औदुंबर सोसायटी कर्वेनगरला. तिथे गेल्यानंतर ते आम्हाला ते बाळ वगैरे त्यांनी ताब्यात द्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात तो चव्हाण, निलेश चव्हाण म्हणून कोणतरी आला खालून आणि तोच आम्हाला अरेरावी करायला लागला, तुमचा काही संबंध नाही, बोल मी तुम्हाला देणार नाही. ओके, थांबा. आता हगवणे कुटुंबातल्या एका सदस्यांचं मत असं होतं की ते बाळ तुम्ही नेलं पाहिजे. हो, त्याचे आजोबाच म्हणा, ते त्यांच्या आजोबाचं मत. हा कुणीतरी दुसराच बाहेर ना. हो, हा तिरायत व्यक्ती होता की जो राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या भावाला सुद्धा ओळखत नव्हता. ओके, ते सांगत होते की मी त्याचा आजोबा आहे, तरी ते म्हटले मी तुम्हालाच ओळखत नाही. त्यांची थोडीशी त्यांनी त्यांना शाब्दिक काही केली, अरे तूच कोण आहे म्हणले, मी त्याचा आजोबा आहे, मी तुला ओळखत नाही, ते बाळ माझ्या ताब्यात दे. तो नाही म्हटलं, तुम्ही बाहेर राहा म्हटलं सगळ्यांनी. मग अशानंतर आम्ही थोडंसं अग्रेसिव्ह झालो होतो. मग त्यांनी त्याच्या कमरेला असलेला रिव्हॉल्वरला त्यांनी हात घातला थेट. हो, त्यांनी हात घातला. हे प्रज्ञा, ही जी कहाणी ना बाळ परत मिळवण्याची कहाणी आहे आणि ती फार गंभीर आहे की ह्या प्रकरणात आता अजित पवारांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यांनी रिव्हॉल्वरला हात घातल्यावर मग आम्ही थोडंसं शांत झालो, कारण आम्ही काय त्या याच्यातली नाहीत कधी. आम्ही सर्वच घाबरलो आणि त्यांनी आम्हाला ढकलूनच बाहेर काढलं. किती वेळ चाललं सगळं? हे साधारण 10 ते 15 मिनिटं चाललं असेल. आणि त्याच्यात मग त्यांनी पुन्हा त्यांना त्या हगवण्यांना आतमध्ये ओढायचा प्रयत्न केला. ते म्हणले, तुम्हाला ओळखतच नाही, बाळ माझ्याकडे येत नाही, तर मी तुझ्या घरात थांबणारच नाही आता म्हणले. आणि तेही आमच्याबरोबर बाहेर निघून आले. अशा तर आम्ही तिथून निघून आलो. तुम्ही तिथून निघून आलात कारण बंदूक तिकडे होती? बंदूक त्याच्या कमरेलाच होती ना. मग आम्ही त्याचा नाही ना सामना करू शकत, म्हणून आम्ही तिथून निघून आलो बाहेर. बाळ न घेता तुम्ही निघून? नाही, त्यांनी बाळ मग आमच्या त्या ज्या हगवण्यांच्या प्रकाश हगवण्यांच्या मुलीने घेतलं होतं, त्यांनी पुन्हा ते त्यांच्याकडे घेतलं आणि त्या मुलीलाही म्हणले तुम्ही पण बाहेर हो. मग आम्ही सर्वच बाहेर निघून आलो. ओके, मग आता नंतर तुम्हाला ते बाळ परत आज सकाळी आणायचं होतं, मग तुम्ही गेलात कर्वेनगरला. तुमचा तो व्हिडिओ बघितला मी. हो, आम्ही पुन्हा सकाळी गेलो होतो. तुमच्यासारखी मदतीला होते आमच्या. आम्हाला म्हटलं यांच्या मदतीने ते रिव्हॉल्वर दाखवणार नाहीत म्हणून आम्ही बाळ घ्यावं. तर त्यांच्या 4थ्या मजल्यावरची जाताना त्यांची लिफ्ट तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हाला काही सांगितलं की नाहीये
हे पिरंगुटला आहे की तिथं मूल नाहीये, मूल हे पिरंगुटला आहे. तर तुम्ही पिरंगुटला परत गेलात. पिरंगुटला आम्ही चालू असताना आम्हाला चांदणी चौकात पुन्हा एक अज्ञात इसमाचा फोन आला. अज्ञात इसमा अज्ञात की तुम्ही ज्याला शोधायला चाललाय ते पिरंगुटला नसून माझ्या ताब्यात आहे. तो जो व्यक्ती होता XYZ. आम्ही ज्याला मग नावही विचारलं नाही. त्यांनी हायवेला थांबवलं. एक गाडी थांबलेली दिसली, मूल घेऊन मुलगा उभा होता हायवेवरती मूल दिलं तुम्हाला? हायवेवरती. आम्हाला त्यांनी मुलगी दिलं. त्याला आम्ही घेईपर्यंत, नाव विचारेपर्यंत त्यांनी गाडी पुन्हा चालू करून तो निघूनही गेला. त्याची शक्यता अशी आहे की तो जो सुनील चव्हाण होता तो आता ह्या निलेश चव्हाण जोकडी आहे त्याच्या ह्या सगळ्या प्रकरणाची वाच्यता व्हायला लागल्यानंतर तो घाबरला असू शकतो. आणि घाबरल्यानंतर त्यांनी ते मूल हायवेवरती दिलं. हो. कुठे दिलं हायवेवरती? बानेरच्या हायवेवरती मध्येच थांबली होती गाडी. त्याने हातात दिल्याचं तर आम्ही नावही विचारायचं काही केलं नाही का तो मूल गाडी देऊन लगेच तो मूल देऊन निघून गेला. हो, आम्ही हे करेपर्यंत मागं पाहिलं तर तोपर्यंत गाडी निघून गेली होती. गाडीचा नंबर वगैरे काही आणि नाही, आम्ही पाहायचं हे पण नाही केलं. गाडी सर्व्हिस रोडला लागली होती. तो वरती घेऊन आला होता. त्यामुळे आम्ही, आणि मूल घ्यायचं का त्याचा नंबर पाहायचा ना, त्यामुळे आम्ही काय ते पाहिलं त्याचा चेहराही तुम्ही बघितलेला नाही. चेहरा पाहिला ना. 2-3 मिनिट झाले. त्याने हातात दिलं, आम्ही घेतलं. आम्ही तुमच्या पत्नीने हातात घेतल्यावर ते बाळ हसायला लागलं. आम्ही त्या आनंदात गेलो. तेवढा तो रिटर्न फिरून गाडीत बसून निघूनही गेला. त्या रहस्यमय घटनेसारखं सगळं हे आहे. हा जो निलेश चव्हाण आहे त्याची काही प्रोफाईल तुम्हाला माहिती आहे? नाही, कोण आहे हा? त्याचा नाही, काय? पहिल्यांदाच पाहिला आम्ही त्याला. त्यामुळे नाही सांगू शकत तो कोण आहे, काय आहे. आमच्या माहितीने त्यांचा नातेवाईकही कोणी नाही आहे. मित्र असू शकतो, नातेवाईक नक्की नाही. एक 2-3 महत्त्वाचे प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित झालेत आणि आता तुम्ही लाईव्ह आहात म्हणून ते विचारले पाहिजेत. एक, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस योग्य पद्धतीनं काम करतात का? मला त्यांना दोष द्यायचा नाही की मला त्यातली पूर्ण पार्श्वभूमी माहिती नाही. अजून जर मेन आरोपी असतील सुशील आखवणे, ते अजून कस्टडीत आले नाहीत. याचा अर्थ सगळं योग्य रीतीने चालले असंही म्हणता येत नाही. त्यांना जर कुणाचं तरी असेल मला नाही. राज्यातला सत्ताधारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या पाठबळाशिवाय, आता त्यांनी जाहीर भूमिका वेगळी घेतली हा भाग वेगळा, त्यांच्या पाठबळाशिवाय तर कुणी करणार नाही. दुसरा एक जे अंजली दमानिया यांनी जो ट्विट करून आणि माध्यमाला सांगितलं की ते सुपेकर नावाचे जे गृहस्थ जे सिनियर IPS ऑफिसर्स आहेत, सुपेकर नावाचे जे गृहस्थ जे सिनियर IPS ऑफिसर्स आहेत, विशेष पोलीस त्यांच्या नात्यात आहेत. ते मदत करते केली का नाही आम्ही सांगू शकत नाही. याची आपल्याला माहिती नाही. करू शकतात किंवा नाही करू शकत. कदाचित करू शकतील नातेवाईक म्हणून, परंतु कदाचित हे घृणास्पद कृत्य त्यांना समजल्यानंतर ते बॅग कुठलाही जाऊ शकतात. कारण मला नाही वाटत कुठलाही मुलीचा वडील हे कृत्य समजल्यानंतर अशा माणसाला मदत करेल. बरोबर आहे. हा, म्हणून ते कोण मदत करणं हे शोधलं तर नक्की पाहिजे. पण अजून तुम्हाला वाटतं की ज्या पद्धतीनं पोलीस तपास सुरू आहे तो जसा हसायला हवा तसा नाही आहे? नाही, तेवढे त्याच्यात प्रोग्रेस वाटत नाहीत. ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू सो मच. असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मी पुन्हा तेच म्हणतो की पोलिसांची भूमिका आपल्याला माहिती नाही आहे. ते उत्तम पद्धतीनं तपास करत असतील असंही आपण गृहीत धरू. कारण युजली काय होतं की अशा सगळ्या घटनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होतात. मुलीचे वडील पण आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण आत्ताची ही दृश्य इथे बघा, मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त तर आहेच, लोक भेटायला येत आहेत, वेगळ्या पद्धतीच्या प्रश्नाची उकल केली जाते. मला जरा सूरजकडनं ते समजून घ्यायचं आहे प्रज्ञा, का आपण तोपर्यंत मुलीच्या वडिलांशी बोलूया. सूरज, की हा जो चव्हाण आहे, आपण लाईव्ह आहोत, तर मला हे सांग हे किती नवीन नवीन आपल्याला की हायवेवरती मूल सुरुवातीला हे मूल द्यायला नकार दिला जेव्हा हगवणे कुटुंबातल्या सदस्यांची इच्छा होती की ते मूल द्यायचे. आता तोच प्रश्न आपण राज्याच्या गृह विभागाला विचारतो की हा प्रश्न बंदुका कशा होत्या, त्याचं काही माहिती मिळाली की कोण आहे हा चव्हाण? हे बघ, खरं पाहायला गेलं तर निलेश चव्हाण हा वैष्णवी वैष्णवीचे जे पती आहेत शशांक चव्हाण यांचा व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर तो मित्र देखील आहे. घटना ज्या दिवशी घडली त्या घटनेपासून ते आत्तापर्यंत शशांकचा जो मित्र आहे त्यातच वैष्णवीचं असल्याची माहिती मिळत होती. याबाबत वारंवार जे कसपटे कुटुंब आहेत त्यांनी हगवणे कुटुंबातील वैष्णवीचे जे चुलत सासरे आहेत त्यांच्याशी फोनवरती चर्चा करून हे मूल आपल्या ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी जेव्हा माहिती मिळाली त्यावेळेस सकाळी 7 वाजताच
ते सरवणेकर या परिसरात गेले चव्हाणच्या घरी मारतात कॅटिंग अंगार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यांच्या सेनेच्या हे सगळं जे पण प्रयत्न केला त्यानंतर शेतकरी या ठिकाणी असलेला कोण आशिष असतं? चव्हाण ते आता इथं म्हणून. कंपनीचे नागपूरचे त्याची माहिती पण BJP आवाज तुमचा नीट पोहोचत नाहीये सूरज आणि राहुल, तुम्हाला एक विनंती आहे की फार कॅमेरा हलवू नका, तिथे थोडासा रेंजचा प्रॉब्लेम येतोय बहुधा, त्यामुळे तुमचं बोलणं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये जेव्हा कॅमेरा हलतोय. एका ठिकाणी राहूनच बोला. मी एक प्रश्न विचारतो की भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जे आहेत त्यांना मला कायद्याच्या दृष्टीने प्रश्न विचारायचे. कोण आहे निलेश चव्हाण? आज आम्हाला माहिती नाही निलेश चव्हाण कोण आहे. तर पोलीस यंत्रणेने याचा पुढे तपास केला पाहिजे. गृह विभाग तुमचाच आहे सर. आजच सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री तर या प्रकारामध्ये जे पण दोषी आहे त्यांना कोणाची पाठी घालावून अशा पद्धतीने पाठिंबा दिले पाठिंबा आहे. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पण क्लिअर कट आले जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांना जास्त असेल. तर हा निलेश चव्हाण आहे कोण? आता प्रश्न हाच निर्माण झाला. हे इतकं रहस्यमय सगळं घडलंय. काल बाळ स्वतःच त्यांनी हिसपाटून घेतलं आणि आज जेव्हा सगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा अचानक हायवेवरती आणून दिलं. हा चव्हाण आहे कोण? त्याची प्रोफाईल काय? कोणाला माहिती आहे? खरं तर या माध्यमातून आम्ही सर्व करतो ज्या मुख्यपती नाव घेता व्यक्ती आहे निलेश चव्हाण ती कोण आहे त्याचा शोध कमी केला. तर तुम्हाला माहिती नाही निलेश चव्हाण? आम्हाला माहिती. वैष्णवीचे आज आपल्या भायात नाही, त्याचे वडील आपल्या बरोबर आहेत आणि आता पुढच्या टप्प्यातनं जेव्हा मी एक प्रश्न विचारतो हा निलेश चव्हाण आहे कोण? निलेश चव्हाण कोण आहे मलाही नाही माहिती. पण त्याच्यावर असत कारण त्या बाळ त्याच्याकडे होतं. त्याचा मित्र व त्याचा पार्टनर कोण असू शकतो. त्यांच्या बरोबर आला होता, घरी आला होता. घरी आला होता. तो त्याचा मित्र आहे, तुमच्या जावयाचा मित्र आहे. मित्र आहे तुमच्या जावयाचा मित्र आहे. जावयाचा मित्र आहे, जावयाचा मित्र आहे तो. आणि हे जे काय बाहेरनं जे करतो तो सगळं त्याचंच काम निलेश. हो निलेश चव्हाणच. आता मी तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा जी तक्रार झाली होती म्हणजे ते गुन्हा नोंदवला गेलाय तो आत्महत्याचा आहे, बरोबर? तुमच्या मते ते आत्महत्या आहे की खून आहे? माझ्या मते तिला मारून टाकले. त्यांच्या आत्महत्या करायला तिला एवढं मारलं की तिला आत्महत्या करायला उभं राहायला सुद्धा जीव आला. तर वैष्णवीच्या वडिलांचा थेट आरोप आहे की ही हत्याच आहे.